नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. बघा, जर तुमचं एक्सेलमध्ये डिपॉझिट अडकलेलं असेल तर तुम्हाला कशा प्रकारे प्रोसेस करायची आहे किंवा विड्रॉल आलेलं नसेल तर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे ती तुम्हाला मी इथं सांगतो. ओके, एक अजून एक कन्फ्युजन इथं दिसलं मला भेटलं बघा. गेट अ 10% डिपॉझिट बोनस. लोकांना वाटतं की 100% बोनस बंद झाला, 10% बोनस झाला. अजिबात नाही मित्रांनो, तो बोनस तर आहेच आहे, प्लस एक्स्ट्रा 10% आहे. जर तुम्ही ते क्रिप्टो वगैरे ज्या मेथड दिलेत ना त्या यूज केल्या तर अजून 10 म्हणजे टोटल 110 होईल इथं. ओके, किंवा 50% जिथं आहे तिथं 60% होईल. समजलं? तर बघा, डिपॉझिट किंवा विड्रॉल अडकला असेल तर काय करायचं. एक्सएमच्या ॲप्लिकेशन मला मोरमध्ये या. बघा इथं राईट साईडला कॉर्नरमध्ये मोर आहे. मोरमध्ये आला त्यानंतर खाली या, इथं बघा लाईव्ह चॅटचं ऑप्शन आहे. लाईव्ह चॅटवरती या. लाईव्ह चॅटवर आल्यावरती इथं दिसतं का मेसेज कंप्लीट द फॉर्म इन द नेक्स्ट स्टेप. ओके, ह्याच्यावरती क्लिक करा. इथं बघा, जर तुमचं डिपॉझिट अडकलं आहे तर डिपॉझिटवर क्लिक करायचं. अकाउंट व्हेरिफिकेशन सर, अकाउंट व्हेरिफिकेशनवर प्रमोशन, बोनस, विड्रॉल, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म भरपूर असे ऑप्शन आले. डिपॉझिटवरती क्लिक करा. आता डिपॉझिट कसं केलं तर आपण UPI. मग काय करायचं, डिलेड डिपॉझिट UPI. ठीक आहे, किंवा तुमचं खालची कोणती मेथड असेल तर ती पण यूज करू शकता, किंवा फेल डिपॉझिट असेल तर फेल डिपॉझिट करा. कधी कधी होतं बघा, डिपॉझिट फेल म्हणून तिथं येतं. ओके, आणि कधी कधी काय होतं की डिपॉझिट कंप्लीट म्हणून येतं आणि अकाउंट म्हणजे अमाऊंट जी आहे ती अकाउंटला येत नाही. ठीक आहे, म्हणजे डिलेड डिपॉझिट UPIवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा इथं क्लिक केलं, नेक्स्टवरती क्लिक करा. आता इथं काय म्हणते, ट्रेडिंग अकाउंट नंबर भरा, डेट ऑफ डिपॉझिट भरा, अमाऊंट भरा, UTR भरा, रिसिव्हर्स UPI ID म्हणजे ज्याच्या UPIवरती तुम्ही पेमेंट केलं होतं त्याचा UPI ID तर टाका. किती डिपॉझिट झालं आपलं, एकच झालं असणार बरोबर, एक टाका. इथं काय म्हणतंय, अटॅच फाईल. इथं काय काय टाकणार तुम्ही, तुमचं बँक स्टेटमेंट आणि जो तुम्ही पेटीएमवरून पेमेंट केलं तर त्याचा स्क्रीनशॉट. आणि नुसता वरचा स्क्रीनशॉट टाका नाही, ते पूर्ण डिटेल्स जो असतो ना, व्ह्यू डिटेल्स करून जो स्क्रीनशॉट येतो ना तो वाला स्क्रीनशॉट इथं ॲड करायचा, म्हणजे ज्याच्यामध्ये UTR वगैरे दिसतो तो. त्यानंतर खाली डिक्लेअरवरती क्लिक करायचं आणि सेंड करायचं. बघा, इथून आपले डिपॉझिट जे आहेत ते एकदम फास्ट सॉर्ट आउट होत आहेत. असं मला रिव्ह्यू तर आलेला आहे भरपूर लोकांचा, आणि ज्यांचे अडकले होते ते पण सगळे सॉर्ट आउट झालेले आहेत. अजून एक आहे बघा, फेल डिपॉझिट म्हणते खाली, म्हणजे समजा तुम्ही पेमेंट केलं आणि तिथं एक्सएमच्या ॲप्लिकेशनवरती काय येतं, डिपॉझिट फेल. तर त्यावेळेस तुम्ही काय करा, फेल डिपॉझिटमध्ये या, नेक्स्टवरती क्लिक करा. टाका सेम ज्या डिटेल मागते त्या सगळ्या इथं डिटेल टाकायच्या, मेथड वगैरे टाकायचे, अपलोड फाईल करा आणि सेंड करा. ठीक आहे, काय म्हणते एक्झाम्पल, स्क्रीनशॉट ऑफ द एक्झॅक्ट एरर मेसेज इनकाउंटर. जे काही एरर येतात ना ते टाकायचे. आता तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे मी हे अडकूच नाही म्हणून सांगतो काय, की 2 डिव्हाइस असतील तुमच्याकडे तर 2 डिव्हाइस वापरा. म्हणजे एका अकाउंटमध्ये एकामध्ये ट्रेडिंग अकाउंट लॉग इन करा आणि एकाच्या पेटीएमवरून तुम्ही पेमेंट करा. ज्याच्या नावावरती ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्याच बँक अकाउंटनं पेमेंट करायचं. थर्ड पार्टी पेमेंट चालत नाहीत, लक्षात ठेवा. ज्याचं ट्रेडिंग अकाउंट त्याचाच बँक अकाउंट पण पाहिजे. विड्रॉलला पण सेम आहे. ठीक आहे, आता विड्रॉलचं पण करूया आपण. इथून जाऊया. हे बघा, विड्रॉल्समध्ये आलो. विड्रॉल इज नॉट रिसीव्ड ऑनलाईन बँकिंग, विड्रॉल नॉट रिसीव्ड क्रिप्टो किंवा पेंडिंग विड्रॉल. कधी कधी पेंडिंग राहतं विड्रॉल खूप दिवस, ते इथं टाकायचं आणि जर आलं नाही तर इथं टाकायचं. ठीक आहे, तिथं जर कंप्लीट म्हणून आलं नाही तर इथं टाकायचं. नेक्स्टमध्ये जावा. सब्जेक्ट विड्रॉल ॲटोमॅटिक आहे, ट्रेडिंग अकाउंट नंबर टाका, डेट ऑफ विड्रॉल टाका, अमाऊंट टाका. काय म्हणतं इथं, बँक स्टेटमेंट तुम्हाला इथं प्रोव्हाइड करायचं आहे. सेंडवरती क्लिक करा, मेसेज जाईल आणि तुमची क्वेरी इथून फास्ट आणि फास्ट सॉर्ट आउट होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा, अगोदर तुम्ही काय करायचा, मला ID पाठवायचा बरोबर, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटची ID मला पाठवायची. तर ती ID आता मला न पाठवता तुम्ही इथं सबमिट करायची आहे. जर इथं सबमिट करून पण 3 दिवसाच्या आतमध्ये सॉर्ट आउट झालं नाही तर ते आपल्याकडं फॉरवर्ड करा. ओके, अजून सांगतो, इथं सबमिट करून जर 3 दिवसात सॉर्ट आउट झालं नाही तर मला फॉरवर्ड करा. बघा, इथं सबमिट केल्यानंतर तुम्हाला मेल पण येऊन जाईल. मेलवर काय ॲडिशनल डॉक्युमेंट मागितले तर द्या. इथं डॉक्युमेंट टाकताना नीट टाकायचे, बँक स्टेटमेंट टाकायचं विदाउट पासवर्ड, तुम्ही पेमेंट केलेला स्क्रीनशॉट जो असतो तो नीट टाकायचा, त्याच्यामध्ये UTR पण दिसलेला पाहिजे. ठीक आहे, विड्रॉला तुमचं बँक स्टेटमेंट नीट टाकायचं. ओके, आय थिंक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. भरपूर असा व्हिडिओ शेअर करायचा, कारण भरपूर लोकांना इश्यू येतात, त्यांचे पण सॉर्ट आउट होऊन जातील. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. अजून एक राहिली गोष्ट बघा, जी नवीन अकाउंट एक्समध्ये ओपन झालेत ना त्यांना अल्ट्रा लो स्टँडर्ड अकाउंट भेटला असेल, त्याच्यामध्ये बोनस नसतो. एक स्टँडर्ड अकाउंट ॲडिशनल घ्यायचं. कुठलं स्टँडर्ड अकाउंट घ्यायचं ॲडिशनल, पार्टनर कोड टाका अभी 500 आणि ॲडिशनल अकाउंट घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला काय होऊन जाईल, बोनस भेटेल. ओके, डिपॉझिट करचाल त्याच्या 100% बोनस भेटेल. नवीन अकाउंटसाठी, ओल्ड अकाउंटसाठी 50% चालू आहे. आणि बाकी काय प्रमोशन आहे तर तुमच्या ॲप्लिकेशनवरती दिसत असतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.